शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटर पार्कमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे। स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धांग कायमचे निकामी झाले आहे। सहलीसाठी आलेल्या महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात होऊन तिचे अर्धे शरीर निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी वॉटर पार्क प्रशासनाविरोधात शिरूर पोलिसांचे गुन्हा दाखल करण्यात आला असून करंदी येथील अश्विनी संदीप नप्ते वय वर्ष 37 या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटर पार्क मध्ये सहलीसाठी गेल्या होत्या। वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या। घटनेनंतर तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले। तपासणीत त्यांच्या पाठीचे 4 मणके तुटल्याचे समोर आले असून डॉक्टरांनी त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट केले आहे। या गंभीर प्रकारामुळे वॉटर पार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटर पार्कचे मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। केवळ नफेखोरीसाठी पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यवस्थापनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।